हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात मंडळी? आणि आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि तुम्हाला काही जरी क्वेरी असेल तर कमेंट्समध्ये करत जा, मी तुम्हाला आन्सर करत जाईन. बाकीच्या यूट्यूबर्ससारखं नाही हां, कारण त्यांच्याकडून सुद्धा मला आन्सर्स मिळाले, सो मी नाही मिळाले. सो मी सुद्धा खूप डिसअपॉइंट झाले होते. जेव्हा आपण एखाद्या यूट्यूबर्सला असे बघतो या एखाद्या यूट्यूबरची व्हिडिओ बघतो, तर आपण असा अंदाज कधीच लावत नाही की हा आपल्याला निग्लेक्ट करेल या हा आपल्याला उत्तर सांगणार नाही या काही कमेंट्सचे आन्सर देणार नाही. पण जेवढे होतील तेवढे मी तुम्हाला आन्सर्स देत जाईन. ओके, तर आज आहे एक माझा टॉपिक जो माझ्या डोक्यात खूप फिरत होता. तर म्हटलं चला तुमच्याशी त्या विषयावर बोलावं. आणि सहसा प्रत्येक बायकांना हा प्रश्न भेडसावत असतो, ज्या महिलांना 2 मुली आहेत. 2 मुली. आपण जेव्हा बाहेर राहत असतो आपलं गाव सोडून पोटा पाण्यासाठी, तेव्हा काही नसतं बरं. तेव्हा सगळं नॉर्मल चाललं, तुम्ही उठता, तुमची कामं करता, परत बाहेर कामाला जाणं, मुलांची शाळा, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात. पण जेव्हा आपण गावी जातो तेव्हा आपल्याला काय प्रश्न विचार जातो बरं? काय विचारतात? बर 2च पोरी? अगं बया, मग तिसरं काय नाही बी? असं बरोबर. दुसरी पोर किती वर्षाची आहे? असं म्हटलं ना 10-12 वर्षाची या 5-6 वर्षी. अगं बया, अजून काय नाही बी? आत्ता मला एक कळत नाही, किती त्या बायकांना टेन्शन, किती त्या बायकांना प्रश्न, आणि स्वतःच्या घरातले सगळे टेन्शन्स, सगळं काहीतरी कल्लोळ सगळा विसरून ते आपल्या जिंदगीमध्ये, आपल्या जीवनामध्ये एवढ्या जे एंटर करतात. वा 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 वा, काय बोलायलाच नको. मग तिथे त्या बोलायला बसल्या की तासभर काय त्या हलत नाही, अर्धा तास तरी हलत नाही, क्वचित क्वचित कुणी कुणी 15 मिनिटं सुद्धा हलत नाही. मग विचारत बसणार, असं नको रे बाबा, तसं नको रे बाबा. शेवटी तोंडात पाणी कोण घालायचं? आणि मग पुरी लग्न करून निघून जायच्या, मग तुमच्याकडं कोण हाया? आणि असू दे बाबा एखादा पोरगा, पण मला एक कळत नाही, ह्या काय ज्योतिषी बितिषी असतात की काय काय समजत नाही. त्यांना कन्फर्म माहिती असतं की तिसरा मुलगाच होणार आहे. त्या काय त्यांच्या नावाची ज्या प्रॉपर्टी वगैरे आहेत त्या आपल्या पोरांच्या नावावर करणार आहे का? समजा तिसरा चान्स घेतला, त्या एवढ्या एवढ्या कळवळून बोलतात ना, एवढ्या म्हणजे काय नुसतं त्यांचं असं एवढंच येतं ना बाहेर, अशा काय बोलतात ना जसं काय ते त्यांच्या घरातच सगळं काय आणून आपल्याला देणार आहेत. म्हणजे त्यांचं ऐकून आपण केलं की काय बाय, आपलं उदो उदोच झालं, आपलं भलंच झालं ना, आपलं सगळं टेन्शनच गेले आणि सगळं काही झालं. अहो ते आपल्या कुठल्या आजारपणाला त्यांचा फोन नसतोय, आपल्याला कधी गरज पडली तर कोणाचा फोन नसतो, एवढं टेन्शनमध्ये असलं तर कोणाचा फोन नसतो. प्रत्येक महिलांना असाच अनुभव असेल बरं. कधीही आपण मोठमोठ्या टेन्शनमध्ये, मोठमोठ्या सिच्युएशनमध्ये जेव्हा असतो तेव्हा कोणाचा फोन नसतो, काही नसतं. पण आपण जेव्हा प्रॉब्लेममध्ये असलो का अजून त्या प्रॉब्लेममध्ये अजून प्रॉब्लेम कसे मिक्स करता येतील, अशा सगळ्या खाडाखोडा करत असतात ही सगळी माणसं. आणि मग तुम्हाला काय शेवटी कोण बघायचं, आणि तुम्ही म्हातारा झाल्यावर पुरी तुमच्या निघून जायच्या, आणि पोरींना द्यायचं बी सगळं, आणि पोरींच्या नावावर करायचं बी सगळं. किती बायका विचार करतात. आणि किती, मला तर वाटते आपण जेव्हा सिटीमध्ये राहत असतो ना, तर गावाला सुद्धा मला वाटते आपल्या नावाने हे किती विचार करून आपल्या नावाने चर्चासुद्धा किती करत असतील. म्हणजे मला वाटतं कधी कधी अर्धा वेळ आहे ना, ज्या ज्या महिलांना, ज्या ज्या फॅमिलीजमध्ये त्यांना 2-2 मुली आहेत, त्या प्रत्येकाच्या गावच्या ठिकाणी अशीच चर्चा होत असते, आणि त्या चर्चेमध्ये आपलं नाव महिन्याभरात एकदा काय होईना निघतच असणार कन्फर्म. आणि त्याच्यावर त्यांचा अर्धा दिवस फ्रीमध्ये जातो चर्चा करण्यामध्ये, आहे की नाही? हा प्रत्येकाला अनुभव आला असेल. मला सुद्धा कधी कधी हसू येते ह्या सगळ्या गोष्टींचं, की आम्ही स्वतः एवढं टेन्शन घेत नाही. या काही फॅमिलीज आहेत ज्यांना 2 मुली आहेत, ते सुद्धा स्वतः काही टेन्शन घेत नाहीत, पण तरीसुद्धा बाकीच्यांना किती टेन्शन येतं, आहे की नाही? खरं आहे की नाही? सो आजकाल शाळेचा खर्च एवढा झालाय, तर काय म्हणणार, त्याला का करायचंय, तेव्हा का करायचंय? पूर्ण शिकून निघून जायच्या तिथं नवऱ्याच्या घरी, आणि एखादा पोरगा बिरगा झाला की त्यासाठी सगळं ठेवायचं, आणि त्याला चांगलं शिकवायचं, पिकवायचं, आणि असं करायचं आणि तसं करायचं. किती, मला तर वाटते आपण जेवढं आपल्या मुलांच्या बाबतीत विचार नाही ना केला, तेवढे बाकीचे दुसरी लोक विचार करून मोकळे होतात, त्यांची लग्न लावून स्वप्नामध्येच मोकळे होतात, आणि एखादा मुलगा स्वप्नामध्येच पैदा करून त्याचं सगळं करून मोकळ्या झालेल्या असतात. एवढा त्या विचार करतात लोक.
काही लोक चांगला विचार करतात, ठीक आहे, आपल्या बाजूने चांगले, पण काही लोक जी कपटी असतात ना, कपटी, ते टोमणे देऊनच बोलण्यामध्ये माहिर असतात बघा. सांगते काय, आता माझ्या मुलीला दुसऱ्या 8 वर्ष झाली. आता आम्ही काय म्हणतो बाबा, ठीक आहे, आपले सगळं गावाला व्यवस्थित आहे, पण सध्या माझ्या मिस्टरांचे 2 ऑपरेशन झालेले आहेत. तर मला हे सगळं ऐकलं ना, गावाला गेलं तर एवढं भारी हसू येतं ना, आई शपथ. मनातल्या मनात मी का हसत असते, की एवढी सिच्युएशन आहे, एवढा प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेम्समधून आम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये हे काहीतरी असं जखमीवर मीठ चोळण्यासारखं ना काहीतरी काम करत असतात. कॉमन सेन्स आहे की नाही? हसायला येतच, सरळ आहे. आणि हा एक मुद्दा आहे लोकांचा, खूप मोठा मुद्दा आहे, की 2 मुली असल्यावर सगळं काही त्या पोरींना भेटणार. मग काय लोकांच्या गावावर येऊन त्या पोरी ह्या जमिनीवर राज करणार होई? अरे 2 मुली आहेत तर त्या 2 मुलींना सगळे मिळणार ना. कॉमन सेन्स आहे ना. मग तुमच्या पोटात का दुखतं की ते असे करणार? ते ज्या ज्या फॅमिलीजला, ज्या ज्या कपल्सला 2 मुली आहेत, तर त्या आई वडिलांचं सगळं त्या मुलींनाच मिळणार की नाही, आहे की नाही? मग ते एवढं, मग त्या येणार ना, मग त्यांना सगळं मिळणार ना, कशाला पाहिजे तेव्हा एखादा मुलगा असला की त्याच्याच सगळ्या मड्यावर घालायचं? कमाल आहे. ज्याच्या त्याच्या परीने जो तो विचार करत असतो, जो तो वागत असतो. प्रत्येकाला नाही, आजकाल मी सांगते, आजकाल शिक्षण एवढं महाग झाले. काही काही आई वडील आहेत ना, जे एकच मूल एफोर्ड करतात. म्हणजे एक मुलगी असली या मुलगा असला तरी भरपूर झालं, ठीक आहे, त्यावरती त्याला शिकवण्यामध्ये भर घालतात. त्याची तब्येत पाणी आरोग्य सगळ्या गोष्टींवर पुढे त्यांनी काय शिक्षण घेतलं पाहिजे, काय कोर्स केला पाहिजे, ते कोर्स केल्यानंतर तो सेटल कसा झाला पाहिजे, ह्या गोष्टींवर जास्त भर दिला जातो. पण जी लोक अडाणी आहेत, ज्या लोकांना खरंच सेन्स नाही आहे, ती लोक अशा गोष्टींमध्ये जास्त वेळ वाया घालवतात आणि विचार करत असतात की आता बया पुरींच्या सगळ्या मड्यावर घालायचं आणि मग काय तवा, आणि मग ह्या जावं असं बुडला बया बया बया. सो हे सगळ्या टिपिकल गोष्टी आहेत. अजूनही माणसं जुन्या विचारांतून बाहेर आलेले नाही आहेत, आणि जी लोक जुन्या विचारांतून बाहेर आलेत त्यांना सुद्धा ते अडकवण्याचा प्रयत्न करत असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि हे वातावरण वाटत नाही की सुधरेल. सुरुवातीला मलाही वाटायचं की मुली नसाव्यात, कारण आजकालचं जे वातावरण आहे ना, ते खूप भयंकर आहे. म्हणजे मुली बाहेर सेफ नाही आहेत. पहिले आपण शाळेमध्ये कसे एकटेच जायचो, सोडायला पालक वगैरे कुणीही यायचे नाही, आपण बिनधास्त जायचो, बिनधास्त यायचो शाळेतून घरीसुद्धा. पण आता ती सिच्युएशन राहिलेली नाही आहे. मुलींना तरी स्पेशली म्हणजे शाळेत सोडायचं म्हटलं ना, तर पालक हा एक सोबतच लागतो. व्हॅन असेल तर मान्य आहे, व्हॅन या बस त्याने ते निघून जातात शाळेमध्ये, पण व्हॅन काय नसेल तर स्वतः त्या पालकाला जावं लागतं, आणि त्या पालकाला त्या आपल्या अपत्याला सोबत, म्हणजे मुलाला सोबत घेऊन यावं लागते. सिच्युएशन अशी झालेली आहे. त्यामुळे रिस्कीच आहे सगळं. आजकालचं जीवन खूप रिस्की आहे, आणि मुलगी असल्यावर तर खूप सांभाळून राहावं लागतं सध्या. म्हणून तर सांगते की आम्ही घरात आहोत मुली सांभाळण्यासाठी, कोणावरही भरोसा ठेवू शकत नाही. पहिल्यासारखं आता नाही आहे. पहिल्या लोकांना 8-8 पोरं, 10-10 पोरं व्हायची, ती कुठं पडलेली असायची, कुठं शाळेत गेली नाही गेली, खाल्लं नाही खाल्लं, बोंबलत कुठे फिरत बसले तरी काही फरक पडायचा नाही. पहिल्याचं वातावरण वेगळं होतं. आता बाबा मला सांगा, कोणाला 5च्या वर पोरं आहेत, 4च्या वर मुलं आहेत, 3च्या वर मुलं आहेत, 3च्या बॅकच यायचं. सो हे सगळं आहे, आणि हसणं कॉमन आहे अशा लोकांवर. त्यांना सेन्स आहे नाही की ते आपली मज्जा घेतात की काय, हे सुद्धा कधी कधी मला वाटतं खरंच ते आपली मज्जाच घेतात. कारण एखादी व्यक्ती प्रॉब्लेममध्ये असेल ना, तर त्याला अजून प्रॉब्लेममध्ये कसा टाकायचं, त्याला अजून त्या वाईट विचारांमध्ये या टेन्शनमध्ये कसं टाकायचं, हेच बघत असतात. तर आम्ही आणि माझे मिस्टर जे आहेत ते थोडेसे माइंड फ्री आहेत, ह्या गोष्टींमध्ये जास्त ते पडत नाही. घरचे सुद्धा आम्हाला बोलतात, पण आम्ही म्हटलं नको, चिमूची तब्येत खूप खराब असते, सो तिच्यावर पहिला फोकस केला पाहिजे. जिया माझी बऱ्यापैकी आहे, पण कसं आहे ना, तिच्यामुळे जियावर दुर्लक्ष होतं. त्यामुळे जे आहे ते चांगलं आहे, योग्य आहे, हे समजून चालायचं असतं, आणि ते कसं हँडल करता येईल हे बघायचं असतं का नाही, बरोबर आहे की नाही? तर तुम्हाला काय तुम्हाला हे सगळ्यांना असेच अनुभव आलेत का? आम्ही तर ह्या सगळ्या अनुभवाला बळी पडलेलो आहोत.
खूप काही ऐकत असतो म्हणून 4-4 वर्ष 3-3 वर्ष आम्ही गावीच नसतो. आता आय थिंक म्हटलं आम्ही गेल्या नोव्हेंबरला गावी गेलो होतो आणि आता तर बिलकुल इच्छा नाही आहे गावी जायची. कारण काय जाणार आहे, जेव्हा जमीन वगैरे शेती वगैरे चालू होईल तेव्हा बघता येईल. पैसा पाणी सगळं सुरू झाला की मग आपण सगळं काही काही हळूहळू करू. पण सध्या काही ह्या अशा लोकांमध्ये जाण्याची तर मला बिलकुल इच्छा नाही आहे. आणि नेमके टोमणे 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 हे गावच्या लोकांची सवयच असते. काही आपले गावचे जे सदस्य असतात ते खूप चांगले असतात, खूप म्हणजे खूप सपोर्ट करतात. पण काही काय आहेत ना की सारखे हे मरू तिकडं, त्यांची नावं घ्यायला नको. तर भेटू पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओसह. आणि तुम्ही सांगा मला की तुम्हाला सुद्धा तिसरं म्हणजे 2 मुली आहेत आणि तिसरा मुलगा नाही आहे म्हणून तुम्हाला सुद्धा अशा टोमणे मिळतात का? तुम्ही कसं हँडल करता ह्या सगळ्या गोष्टी? शेअर करू वाटलं तर शेअर करा माझ्याशी, नाही तर मनात ठेवा. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. बाय.